रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी नाटक आला रे राजा, अंक 2 आणि शेवटचा. हे नेहमीचे लहानपणापासून तू हेच करत आहेस, पण आता तू लहान नाहीस म्हणून तू हे करू नयेस. तू हेच असेच करत राहावेस असे अनेकांना वाटेल. असतील पसंतीच्या टाळ्या देतील, तूही मनोमन सुखावशील, पण तरीही तू हे करू नयेस. तू हेच करत राहावेस असे आग्रहाने सांगणारे सुज्ञ तुला परंपरेचा पाईक, लोककलेचा आविष्कार वगैरे कौतुक करतील. मानचिन्हे, पदके, पारितोषिकांचा वर्षाव करते, पण तरीही तू हे करू नयेस. कारण ते सुज्ञ तुझे हितचिंतक नसतील. सत्कार करून ते हार घालतील. स्वीकारशील, झुकशील, त्यांच्या पुढे वागशील, ते जिंकतील. एका भरजरी शालीत तुला गुंडाळून टाकतील. गुरफटशील, कारण सुज्ञांना शहाणी माणसे आवडत नाही. अति शहाणी नाहीतच, पुढे जाणारी तर नाहीतच नाहीत. म्हणून तुला थांबवती, संपवती. तू शहाणा आहेस, तू शहाणा आहेस म्हणून तुला सांगतो. या प्रवासात अनेक शोधक साधक लोकप्रियतेच्या या भयानक मोहक शापामुळे पुतळे होऊन राहिले. अनेक विदूषक या साध्या मोहामुळे फसले, नामांकित झाले. तेच तेच तसेच करत आहेत, तिथेच थांबले, त्यांच्यातच मिसळले आणि त्यांना हव्या तशा उड्या मारत
एकाच उडीचे प्रयोगावर प्रयोग करत. तू त्यांच्यापैकी होऊ नयेस. तू त्यांच्यापैकी होऊ नयेस, कारण तू गल्ली बोळातील पोळा सुरांची रस्त्यावर करमणूक करणारा गावठी विदूषक नाहीस. सार्वभौम सर्वसत्ताधीशाचा जीवलग सौंदर्य आहेस. तू राजाची पारख आहेस. मी स्तुती पाठक नाही तुझा, उलट तूच माझी स्तुती करायची. पण तरीही खरेच सांगतो, तू अद्वितीय आहेस. नाव व्हावे, ओळखले जावे म्हणून चाळे करणारी खुळी माकडे खूप असतात. एका संस्थेत 40-50 स्कीम आहेत. तुझ्याकडे झेप आहे, दूरदृष्टी, क्षमता आणि प्रज्ञा. तुला शिखरे पार करायची आहेत, नवी दालने खोलायची आहेत, म्हणून तू हे करूनस. तू लहान राहावास, मोठा होऊ नये, नवे शोधू नये असे मनोमन मानणारे तुला हेच आणि असेच करायला भाग पाडतील. पण ते तुझे हितचिंतक नसते, म्हणून तू हे करतेस. तुझ्या सर्व खऱ्या मित्रांना तुझ्या सामर्थ्याची जाणीव आहे. त्यांना खात्री आहे की तुझ्या एकाच कृतीने तू अजरामर होशील, म्हणून ते बेहद्द प्रेम करतात तुझ्यावर. मी त्यांच्यापैकी एक आहे. तुझ्या त्या कृतीमुळे तुझे शत्रू तुझा द्वेष करतील, चारित्र्य हनंतर करतीलच. पण एकांतात ना खुशीने स्वतःला सांगतील, तो अद्वितीय होता. तुझ्या त्या सर्वश्रेष्ठ कलाकृतीची आम्ही आतुरतेने वाट पाहत असताना तू हे करू नये. खोटी नम्रता नव्हे महाराज, पण आपला शब्द त्यामागच्या प्रामाणिक भावना मान्य आहेत मला. स्वतःचा शोध घेण्यासाठी हा पेशा धर्म म्हणून स्वीकारला. स्वतःचा शोध घेताना माझ्या अंतर्मनात भावलेलं माझं अंतिम नाटक खरंच पाहणार तुम्ही? कुणाला आवडावे म्हणून कधीच कुठलीच उडी मारली नाही, लोकानुनयाची कसरत केली, धंदा तर नाहीच नाही. मी उड्या मारतो कारण तो माझा धंदा नव्हे, धर्म आहे. महाराज, लहानपणापासून माझी मूलभूत श्रद्धा आहे. उड्या मारल्या, वेगवेगळ्या उंच उंच उड्या मारल्या की पंख फुटतात. मला पंख हवे आहे म्हणून मी उड्या मारतो. पंख फुटले की आकाश होता येते म्हणून मी उड्या मारतो. मग आकाशाचे नकाशे चितारता येतील. त्या नकाशातील एका तरी प्रदेशाची वाट पाहतो. मला नवे हवे आणि ते फक्त तुझ्याकडे. सादर कर, सादर कर, सहर्ष सादर कर. तर मग महाराज, आपल्या आजवरच्या सेवेतील सर्वात मनपूर्वक आवडलेली ही आज्ञा पालन करताना मला अत्यानंद होतोय, म्हणून सहर्ष सादर करत आहे.
शेवटचा डाव, अखेरची खेळी, हुकमाचे पाय. पण महाराज, काही अटी आहे. बोल, तू म्हणशील ते होईल. आजचा दिवस तुझा आहे. महाराज, हा अत्यंत महत्वाचा आणि क्रांतिकारक प्रयोग यशस्वी होण्यासाठी मला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. पहिली अट, हा नवा प्रयोग आहे. यातून परिणाम काय होईल याची मला खात्री नाही. त्यामुळे आपल्या सहानुभूतीची गरज आहे. पण हा खेळ आपण दोघं मिळून खेळलो तरच यशस्वी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सहकार्य करावं लागेल. आणि मुख्य म्हणजे या नाटकात तुम्हाला भूमिका करावी लागेल. तुम्ही राजा ते थोडा वेळ हा खेळ सुरू असेपर्यंत विसरायचे. करा. मी राजा आहे हे विसरायलाच हवे का? फारच अवघड भूमिका. कारण महाराज, आपल्या या नाटकातल्या गोष्टीमध्ये राजाच नसतो. हे राज्य तसे आहे की जिथे राजाच नाही. अरे वा, म्हणजे अराजकच की. वय महाराज,